Hello, hello students. Welcome to my YouTube channel श्री स्वाध्याय क्लासेस. आपण 6वीचा लेसन नंबर 5 चॅप्टर नंबर 5 सायन्सचा आपण करतोय. त्याचे क्वेश्चन आन्सर्स आपले काही झालेत, ह्याच्या अगोदरचे 4 झालेत आणि 5th क्वेश्चनपासून आता आपण स्टार्ट करूया. या अगोदरचे क्वेश्चन आन्सर जर लिहून ठेवले नसतील वहीत तर लिहा, ते लिहा, पाठ करा आणि त्याच्या पुढं हे कंटिन्यू करा. पार्ट फर्स्ट आपला झालेला आहे, एक्सरसाइज पार्ट फर्स्ट म्हणून मी अगोदर ते दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देते. आणि आता हा पार्ट सेकंड आहे. तर सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि क्वेश्चन आन्सर्स आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्याचा सगळ्यांना उपयोग होऊ दे. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन 5, व्हॉट विल हॅपन इफ अँड व्हाय. म्हणजे काय, काय होईल जर असं घडलं तर काय होईल आणि का. आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्यांनी काही सेंटेन्सेस दिलेत, त्या सेंटेन्सेसवरून आपण द्यायचं आहे. नेल्स आर मेड ऑफ प्लॅस्टिक्स. आता ह्या नेल्सचा अर्थ, आत्तापर्यंत आपण नेल्स म्हणजे नखं असं ऐकलं आहे, पण इथं अर्थ घ्यायचा खिळे किंवा मोळे. मोळे प्लॅस्टिकचे बनले तर काय होईल. मोळे प्लॅस्टिकचे बनवू शकू का आपण, तर नाही. तर मोळे प्लॅस्टिकचे, खिळे प्लॅस्टिकचे बनले तर काय होईल. तर त्याचा आन्सर, वी शुड नॉट मेक नेल्स फ्रॉम मेटल, वी शुड मेक नेल्स फ्रॉम मेटल. आपण खिळे हे धातूचे बनवतो. मेटल्स आर हार्ड. दुसरं त्याचं रिझन आहे, मेटल्स आर हार्ड. प्लॅस्टिक इज ब्रिटल सबस्टान्स. प्लॅस्टिक हा ब्रिटल सबस्टान्स आहे. ब्रिटल म्हणजे ठिसूळ आणि तुटणारा. तर प्लॅस्टिक हा तुटणारा सबस्टान्स असल्यामुळं प्लॅस्टिकचा आपण खिळे बनवण्यासाठी उपयोग करू शकणार नाही. इट इज नॉट हॅमर्ड. हॅमर्ड म्हणजे हातोडीनं त्याच्यावर आपण ठोके घालू शकणार नाही, हॅमर करू शकत नाही. देअरफॉर वी कॅन नॉट यूज नेल्स ऑफ प्लॅस्टिक. म्हणून आपण प्लॅस्टिकचे खिळे बनवू शकणार नाही. आता सेकंड सेंटेन्स आहे, अ बेल इज मेड ऑफ वूड. बेल म्हणजे घंटा. तर घंटा जर लाकडाची बनवली तर काय होईल. वूड म्हणजे लाकूड. घंटा लाकडाची बनवू शकू का आपण, तर नाही. जर बनवली तर काय होईल. मेटल्स आर सोनरस म्हणजे ज्याचा आवाज गुंजत राहतो. आवाज बराच वेळ असा, घंटेचा आवाज कसा घणघणत राहतो बराच वेळ, तसा मेटल्स आर सोनरस. मेटल बेल्स प्रोड्युसेस मेलोडियस साऊंड. मेटल बेल अशा मेलोडियस साऊंड प्रोड्यूस करतात. वुडन बेल कॅन नॉट प्रोड्युसेस द सिमिलर साऊंड बिकॉज वूड इज नॉट सोनरस. वुडन बेल त्याचा आवाज करणार नाहीत कारण वूड इज नॉट सोनरस. आता थर्ड सेंटेन्स आहे, रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. पेअर ऑफ टॉंग म्हणजे इथं अर्थ काय घ्यायचा. पेअर ऑफ टॉंग चिमटा किंवा सांडशी. काही भागात त्याला सांडशी म्हणतात, काही भागात चिमटा म्हणतात, पकड म्हणतात. तर पकडला जर पाठीमागं रबर नाही लावलं तर त्याचा आन्सर कसा आपण देऊ शकतो आहे. पेअर ऑफ टॉंग्स, इथं स्पेलिंग करा TONGS. पेअर ऑफ टॉंग्स आर मेड फ्रॉम मेटल. आपण सांडशी किंवा पकड ही धातूची बनते. वेन वी यूज देम इन द किचन दे गेट हिटेड. जेव्हा आपण ते किचनमध्ये वापरतो तेव्हा ते गरम होती. इफ इट इज नॉट फिटेड विथ रबर दे मे कॉज बर्न. जर त्याला पाठीमागं रबर नाही लावलं तर त्याच्यामुळं कदाचित हात भाजू शकतो. म्हणून पेअर ऑफ टॉंगला किंवा चिमट्याला पाठीमागं रबर लावलेलं असतं. उत्तर समजलं असेल. चला फोर्थ सेंटेन्स आहे, अ नाईफ इज. इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली.
KNIFE. नाईफ इज मेड ऑफ वूड. जर सुरी लाकडाची बनवली तर द वूड इज नॉट मेटल, दस इट इज नॉट हार्ड. मेटल कसे हार्ड असतात तसे वूड हार्ड नसतात, दस इट इज नॉट हार्ड. द वुडन नाईफ कॅन नॉट परफॉर्म लाईक मेटल नाईफ. मेटल नाईफप्रमाणे वुडन नाईफ परफॉर्म करू शकणार नाही. इट इज नॉट व्हेरी हार्ड. ती खूप कठीण नसते, लाकूड कठीण नसतं. देअरफोर इट कॅन नॉट कट द ऑब्जेक्ट. त्यामुळं आपण कोणताही ऑब्जेक्ट त्याच्यापासून लाकडी सुरीपासून कट करू शकणार नाही. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, ॲन ॲक्स इज मेड ऑफ रबर. ॲक्स मीन्स कुऱ्हाड. कुऱ्हाड रबरची बनवली तर, जर कुऱ्हाड म्हणजे काय माहिती आहे का, तर लाकूड तोडण्यासाठी जे आपण उपकरण वापरलं जातं त्याला कुऱ्हाड म्हणतात. जर ती कुऱ्हाड लाकूड तोडायची कुऱ्हाड जर रबरची बनवली तर काय होईल? रबर हॅविंग अँड इलॅस्टिक सबस्टन्स. रबरमध्ये इलॅस्टिक सबस्टन्स म्हणजे ताणण्याची प्रवृत्ती रबरमध्ये असते. रबर ॲक्स विल रिबाउंड व्हेन वी हिट द रबर. जेव्हा रबर आपण हिट करू मारू त्यावेळेला ते रिबाउंड होईल. द मेटल्स आर हार्ड सबस्टन्सेस. मेटल्स हे कठीण असतात, हार्ड सबस्टन्सेस असतात. द मेटल ॲक्स कॅन परफॉर्म त्या परफॉर्म करू शकतात. बट द रबर ॲक्स विल नॉट एबल टू डू धिस फंक्शन. हे फंक्शन काम करायला रबर ॲक्सचा काही उपयोग होणार नाही. म्हणून रबरची ॲक्स आपण करू शकत नाही. देन हा 5th क्वेश्चन कंप्लीट झाला. त्यानंतर घेऊया क्वेश्चन नंबर 6. हू एम आय. मी कोण, ओळखा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेला येतो, करूनच ठेवा. आय एम फाउंड इन थर्मामीटर. आय मेजर द टेम्परेचर. मी थर्मामीटरमध्ये सापडेन आणि मी तुमचं टेम्परेचर मोजतो. मग असं मी कोण, तर पारा. थर्मामीटरमध्ये पारा बसवलेला असतो. तो पारा जितका वर जाईल तितकं टेम्परेचर वाढलेलं आहे, जितका खाली येईल तितकं टेम्परेचर कमी झालं आहे असं आपण समजतो. आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. मी वस्तू गरम करतो किंवा गार करतो. कोण, तर हीट म्हणजे उष्णता. उष्णतेमुळं वस्तू गरम होते. उष्णता वाढली की ती गरम होणार, उष्णता कमी झाली की ती थंड होणार. आय हॅव नो शेप व्हॉट्सोएव्हर. मला शेप नाही, मला कुठलाच आकार नाही. असा कोण, तर लिक्विडेटर गॅस. लिक्विड फॉर्ममध्ये असणारा गॅस त्याला लिक्विडेटर गॅस म्हणतात. देन 4th सेंटेन्स आहे, आय डिझॉल्व्ह इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. केरोसिन म्हणजे रॉकेल. मी पाण्यामध्ये विरघळतो पण केरोसिनमध्ये मी विरघळत नाही, रॉकेलमध्ये विरघळत नाही. तर मी कोण, तर सॉल्ट, मीठ. अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन 6th पण कंप्लीट झाला. आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 7th. वाय डज दिस हॅपन. हे असं का होतं त्याची कारणं आपण आता लिहायची आहेत. 1, 2, 4 पॉईंट मी देते प्रत्येक सेंटेन्सचे. त्यातले 3 तरी किमान तुम्ही परीक्षेला लिहावेत अशी अपेक्षा आहे. कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. तर फर्स्ट त्याचा आन्सर, इन विंटर टेम्परेचर ऑफ एअर इज लेस. हिवाळ्यामध्ये कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. हिवाळ्यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल घट्ट होतं. का घट्ट होतं, तर त्याचा आन्सर, इन विंटर द टेम्परेचर ऑफ एअर इज लेस. हिवाळ्यामध्ये हवेतलं वातावरणातला टेम्परेचर म्हणजे वातावरणातलं तापमान कमी झालेलं असतं. द कोकोनट ऑइल रिचेस टू इट्स फ्रीजिंग पॉईंट. त्याच्या फ्रीजिंग पॉईंटला ते पोचतं, इतकं थंड होतं. देअरफोर इट फ्रीजेस अँड थिकन्स इन विंटर. म्हणून ते फ्रीज होतं आणि हिवाळ्यामध्ये कोकोनट ऑइल घट्ट होतं. थिकन्स म्हणजे घट्ट होणे. केरोसिन लेफ्ट इन अन ओपन डिश डिसअपियर्स. एका उघड्या डिशमध्ये जर केरोसिन ठेवलं, रॉकेल ठेवलं तर ते डिसअपियर होतं. डिसअपियर म्हणजे अदृश्य होणे. अदृश्य होतं, थोड्या वेळानं ते दिसत नाही.
तर असं का? द केरोसिन लेफ्ट इन ॲन ओपन डिश गेट इवॅपोरेटेड. त्याचं बाष्पीभवन होतं. द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग फास्टन्स दिस प्रोसेस. आजूबाजूला असणारं हवेचं तापमान ती प्रोसेस फास्ट करते. दस द केरोसिन कम्प्लिटली इवॅपोरेट्स अँड डिसअपियर्स. म्हणून केरोसिन पूर्णपणे इवॅपोरेट होतं, बाष्पीभवन होतं आणि ते कम्प्लिटली डिसअपियर होऊन जातं. थर्ड सेंटेन्स आहे, द फ्रॅग्रन्स ऑफ इन्सेन्स स्टिक लायटन्ड इन अ कॉर्नर ऑफ अ रूम स्प्रेड्स टू द अदर कॉर्नर. रूममध्ये एका कोपऱ्यामध्ये लावलेली उदबत्ती, इन्सेन्स स्टिक म्हणजे उदबत्ती, वासाची उदबत्ती जर आपण लावली असेल तर तिचा सुगंध, फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध, पूर्ण खोलीभर पसरतो. त्या दुसऱ्या कॉर्नरपर्यंत, दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतसुद्धा जाऊन पोचतो. हे असं का होतं? तर त्याचा आन्सर आपण असं केलं आहे, वेन वी लायटन्स द स्टिक्स, जेव्हा आपण उदबत्ती लावतो, इट एमिट्स फ्रॅग्रंट स्मोक. एमिट म्हणजे सोडणे. तर ती उदबत्ती सुगंधी वास सोडते. सुगंधी स्मोक म्हणजे धूर सोडते. दिस स्मोक इज इन द फॉर्म ऑफ गॅस. हा स्मोक, हा जो धूर असतो तो गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो. सो इट कॅन स्प्रेड एनिवेअर. तो गॅसच्या फॉर्ममध्ये असल्यामुळं तो सर्वत्र पसरतो. स्प्रेड म्हणजे पसरणे. तो सर्वत्र पसरतो. विथ द स्मोक ऑफ द फ्रॅग्रन्स ऑल्सो रिचेस द एंटायर रूम. त्या स्मोकबरोबर तो सुगंधसुद्धा पूर्ण रूममध्ये पसरतो. हे त्याचा आन्सर. आणि लास्ट सेंटेन्स आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक पिक्चर दिलेलं आहे, चित्र दिलं आहे. ते चित्र पहा आणि त्याच्या साईडला हा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. त्या पिक्चरमध्ये तुम्ही काय पाहाल? तर असा एक टब दिला आहे, वॉटर टब, पाण्यानं भरलेला टब आहे. ह्याच्यावरती फुगा तरंगतो आहे आणि त्यांनी तेच ॲपल एक टाकले, ते ॲपल इथं जाऊन पडतं. मग हे असं का होतं? तर त्याचा आन्सर आपण सोप्या भाषेत एक 2-3 सेंटेन्समध्ये न करता कम्प्लिटली असंच केले. वी सी दॅट द एअर फिल्ड बलून पुट इन द रबर. आपण हवेनं भरलेला फुगा त्या वॉटर टबमध्ये जर टाकला तर तो तरंगतो. इट्स फ्लोटिंग. तो फ्लोट होतो. फ्लोट म्हणजे तरंगणे. इट्स फ्लोटिंग. बट द ॲपल सिंक्स टू द बॉटम. पण सफरचंद बॉटममध्ये बुडलं. ॲपल इज अ. मग हे असं का झालं? तर ॲपल इज अ सॉलिड सबस्टन्स. ॲपल हा सॉलिड सबस्टन्स आहे अँड इट्स डेन्सिटी इज मोर. त्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणून तो बुडला. ॲपल बुडलं. पण बलून का फ्लोट होत राहिला? बलून तरंगतच राहिला. कारण बिकॉज इट इज फिल्ड विथ एअर. तो हवेनं भरलेला आहे म्हणून तो तसाच राहिला, तरंगत राहिला. अशा पद्धतीनं आपला चॅप्टर 5 कंप्लीट झाला आहे. ही सगळी प्रश्नोत्तरं वहीत लिहून घ्या, पाठ करा आणि परीक्षेच्या दृष्टीनं ही व्यवस्थित दिलेली आहेत. बघत राहा व्हिडिओ आपले. यापुढचे व्हिडिओ येतीलच आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारत जा. चला तर ठीक आहे. थँक्यू.